तर म्हणजे आपण आलो आहोत गरम मसाला हॉटेलच्या इकडे. तर तुम्हाला मी हॉटेलबद्दल माहिती पण देतो की जेवण काय कसं आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला सगळे डिटेल्स भेटेल आणि जेवण कसं आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल. आपलं हॉटेलचं नाव आहे, आता आलो आहे गरम मसाला आणि इथे प्राईस दिली आहे. मटन आहे 222 149, चिकन थाली व्हेज थाली 129ची. तुम्हाला त्यांच्या ओनरशी भेटवतो मी, तर त्यांची माहिती पण ते लोक देतील आणि त्यात बरेच काही ऑप्शन आहेत. तर ते तुम्हाला पण कळेल. आता आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्हाला सविस्तर सगळे डिटेल्स देतो. चला मग बघूया. आणि हे हॉटेल आहे आपला लोणावळ्याचं. आपलं हे चेक ना काय तिथून 7-12 हॉटेल आहे त्या साईडला, त्याच्या अपोजिटला गरम मसाला आहे. आणि आता गरम मसाल्याच्या इकडे जाऊया आपण. तर म्हणलं आपण गरम मसाल्याच्या हॉटेलमध्ये आलो आहोत आणि आपण आता विजय देशमुख दादांकडे आता बोलणार आहोत. त्यांचं हॉटेलमध्ये काय काय डिशेस आहेत आणि ते अजून काय काय प्रोव्हाइड करतात, मग बघूया. नमस्कार, मी विजय. आपल्या इथं एक नवीन गरम मसाला म्हणून हॉटेल ओपन केलेलं आहे आपण. इथे आपण स्पेशली थाळी सिस्टीमवरती जास्त फोकस केलेला आहे. त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण थाळी सिस्टीम दिलेली आहे. तर त्या एकदम घरगुती पद्धतीच्या आपण बनवतो. जसं घरी जेवण बनवतात तसं त्या हिशोबानेच आपण घरगुती पद्धतीने आपण बनवतो. तर या नक्की एकदा टेस्ट करायला. धन्यवाद. तर आपण आता जेवायला जाऊया आणि चिकन आणि मटन थालीचं आपण बघूया कसं ते देतात आणि तुम्हाला त्याबद्दल पण माहिती देतो मी. डिश कशी आहे, काय आहे, त्याची चव कशी आहे आणि मसाले त्याच्यामध्ये आहेत. आता बघूया कशी टेस्ट आहे, कारण मी पण पहिल्यांदा आलो तर मला पण उत्सुकता आहे की डिश कशी आहे. कारण लोणावळ्यामध्ये मी कधी जेवलो नाही आहे, आज पहिल्यांदा मी जेवतो इकडे. तर तुम्हाला मी सांगेन कळते. चला मग बघूया आता जेवणाची थाली. चला, ही आपली चिकन थाली. आपले सुशांत भाऊ मटन ना, मटन थाळी. त्याच्याकडे पण चिकन थाली. आपला एकच पर्सन आहे व्हेजवाला, भाजी आणि दोघे व्हेजवाले, सॉरी नॉनव्हेजवाले. टेस्ट कैसा आहे ब्रो? सागर, टेस्ट कडक. एकदम कडक. हे जमलं तर एकदा येऊन जा. या बाजूला एक विरेला किंवा पुण्याला वगैरे आले, गरम मसाला. गरम मसाला म्हणून हॉटेल आहे. तुमच्या बजेटमध्ये सुद्धा आहे. फूड टेस्टीला पण खूप मस्त आहे आणि तुम्हाला जसं हवं तसं ते देते. हे बघा, एकदा तुम्ही पाहिजे तर तुम्ही स्वतः बघा. पीस नॉर्मली आपण मटनचे पीस कसे खातो त्यामुळे चरबी असते, अजिबात चरबी नाही आहे. हे तर आहे. आणि हे चिकन आहे, त्याने बोनलेस मागवलं होतं मटन. पूर्ण बोनलेस आहे आणि आपले मिक्स आहे चिकन. पण टेस्ट भारी आहे. मटन बोनलेस आहे पण टेस्ट बाप आहे. कडक आहे, एकदम कडक. मस्त, एक नंबर आहे. व्हेज थाली पण आवडली. व्हेज, तुझ्या व्हेज मध्ये काय काय होतं श्रेयस? मुगाची भाजी होती हा, आणि फ्लावर आणि बटाट्याची भाजी होती. ओके. डाळ होती. तिन्ही जेवण चांगलं आहे, सुपर आहे. तुम्ही या, ते व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही चांगलं आहे. तर या नक्की खायला. चला. तर म्हणजे चिकन थाली खायला या. आणि चिकन थालीचा मसाला एकदम बेस्ट आहे, एकदम भारी आहे. आणि चिकनला ते एडेच भेटतं. पण चिकनमध्ये तो मसाला जे मी टाकलाय ना तो एकदम कडक, एकदम म्हणजे जे म्हणाल ते एकदम या शब्दामध्ये, मला शब्द नाही आहे पण चिकन एकदम बेस्ट झालं आहे. आणि मी घरच्यापेक्षा म्हणजे म्हणाले बाहेर शकतो जे कारण गावासारखंच आहे पूर्ण. आणि ही थाली फक्त आणि फक्त कितीपर्यंत असेल गेस करा. थाली दाखवणार आता कितीपर्यंत गेस करा. 149 म्हणजे 150 रुपयाला थाली आहे. त्यातला पण 1 रुपया कट करा, 150 रुपयाला आहे. बाकी ठिकाणी 200, 300, 400 प्राईस आहे. तर विचार करा बजेटमध्ये कधीही तुम्ही येऊन इथे खाऊ शकता. आपला एकविरा मंदिराच्या इकडे थोडंसं आधीच आहे, 7-12 हॉटेलच्या जस्ट आधी टोल नाका त्याचा क्रॉस केला की राईट साईडला गरम मसाला म्हणजे आपला मुंबई साईडला डायरेक्शनच्या इथे गरम मसाला म्हणून आहे. तर नक्की या आणि विजिट करा आणि आवडलं असं नक्की सांगा.
पण खरंच मनापासून सांगतो बेस्ट आहे, एकदम भारी, एकदम भारी. आणि त्यासोबत आपली मटन थाली सूचना जरा काय मटन थाळी ही पण जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे. आपल्याला वाटतं मटन थाळी मटन म्हटलं तर खूप जास्ती कॉस्ट असतो, पण शक्यतो तुम्हाला इकडे बाहेर जर का मटन फक्त एक थाळी म्हणजे फक्त डिश घेतली होती 250 ते 300 रुपये, इकडे तुम्हाला 220 रुपयामध्ये पूर्ण थाळी दिली जाईल. एकदा तुम्ही स्वतः बघा. तुम्हाला सुकं म्हटलं खाऊन झालंय, आता खाऊन झालंय तसं सध्या आपल्याला भूक लागली, ट्रॅव्हलिंग करतो तर तुम्हाला बोनलेस मटन येतं. त्यामध्ये नाही म्हटले तरी तुम्हाला 4 येतात. चिकन मटन रस्सा येतो, तांबडा रस्सा येतो जो आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतो. हा असा रस्सा दुसरीकडे कुठेही तुम्हाला दिला जातो. आणि चपातीचं तर काहीच बोलू नका. चपाती तुम्हाला जशी तुम्ही सांगाल 2 हवे 3 हवे, खूप ठिकाणी कसं असतात की राहिलेले असतात ते देतात. इकडे तुम्हाला जशी ऑर्डर द्याल तुम्हाला 2 मिनिट ते 3 मिनिटाच्या आत तुम्हाला गरम गरम बनवून आणून दिली जाईल. तुम्ही बघताय ते बघा, भाऊ आमचे मला स्वतःला दिसलं लगेच आणून की देतात. त्याच्यामध्ये कशा एकदम गरम गरम चपात्या घेऊन आलेल्या. आणि ह्याच्यामध्ये मेन तुम्हाला एक सांगतो की आपण मोस्ट ऑफ मटन जेव्हा मागवतो तर त्याच्यामध्ये चरबी ही टाकली जाते, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही चरबी दिसणार नाही. तुम्हाला माझ्या ताटामध्ये कुठेही चरबी किंवा हाड, मी आता सध्या बोनलेसच मागवलेलं आहे, पण तुम्ही नीट बघा त्यामध्ये त्याचं जे मेकिंग आहे, जास्ती तेल नाही, जास्ती चिकचिक नाही. इवन तुम्ही रस्सा पण बघायला जाल तर तुम्हाला दाखवतो मी की रस्सा हा पाण्यासारखा नाही आहे, घट्ट आहे एकदम. नॉर्मली रस्सा पाण्यासारखा आहे देतात. या एकदा नक्की व्हिजिट करायचं. तर खूप पोटभर जेवण झालं आणि जेवण मस्त झालं एकदम. माझं पोट एकदम भरलं आहे आणि एकदम बेस्ट आहे. तर दादांना आता शेवटचं भेटूया आणि बाय बाय म्हणूया. दादा आपला शेवटचं आपण मी कधी पण नक्की आहे ना तुमच्याकडेच येईल आणि बाकी कोणी पण असेल त्यांना मी नक्की सजेस्ट करेल. आणि त्यांना सांगू शकता आणि आल्यानंतर आपण एकदम व्यवस्थित त्यांना फूड वगैरे देऊ. तसं काय नक्की बिंदास या. त्यांना पण सपोर्ट करा आणि त्यांच्या हॉटेलला व्हिजिट करा आणि टेस्ट कसे ते नक्की मला सांगा आणि स्वतः खाऊन बघा मगच सांगा. चला दादा थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू.